छोट्या गावात टिमकी नावाची एक गोजिरी मुलगी राहायची. रोज सकाळी शाळेला उशीर होणे, गृहपाठ न करणे हे तिच्या आयुष्यात नेहमीच झालं होतं. तिची मांजर म्यू कितीही उठवत असली तरी टिमकीला काही उठवताच येत नव्हतं. एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच टिमकी पुन्हा उशिरा उठली आणि धावत पळत शाळेला निघाली. तेवढ्यात तिच्या समोर अचानक एक चमकदार निळा थेंब हवेमध्ये चमकायला लागला. तो थेंब साधा नव्हता, तो वेळेचा जादुई थेंब होता. अरे रे, परत मला उशीर होतोय आणि होमवर्क पण पुरा नाही. मी तर सकाळी उठायला सांगितलाच होता. हा काही आहे? माऊ पहा. मी भेलाचा जादुई थेंब आहे. तुला मदत करायला आलो आहे. तू बोलतोस, मग मला स्कूलला पटकन पोचायला मदत कर ना. हो करेन, पण त्याच्या आधी एक गोष्ट शिक. वेलच मुली की मोल्या आहे. अरे वा, मी त्या थेंबाने टिमकीला वेळेची जादू दाखवली. टिमकी एवढ्या वेगाने हालायला लागली की बाकीचं सगळं थांबलेलं वाटत होतं. टिमकीला खूप मजा येत होती, पण थोड्याच वेळात तिला जाणवलं, जादूचा चुकीचा वापर केला तर इतरांना त्रास होऊ शकतो. हे तर खूप जादू आहे. अरे मजा जादू अची लोकांच्या आहे. मू भला ते दिसताय किती वेगाने हलते, पण दुसरे लोक गडबड करताय. अरे मजा जादू मुले लोकांची खपत होते आहे. टिमकीने लगेच नीट विचार केला आणि त्या जादुई थेंबाला म्हटलं, मी स्वतः वेळेचं मोल शिकेन, मला जादू नको. नको मला असा जादू. मी स्वयं वेळेवर राहायला शिकेन. जादुई थेंब हसत हसत नाहीसा झाला. बरोबर, खरी जादू म्हणजे तुमची शिस्त आणि वेळेचे पालन. पण तो टिमकीच्या मनात एक सुंदर शिकवण सोडून गेला. वा टिमकी, तू सर्वांना वेळ वापरता शिक. हो मॅडम, वेळ म्हणजे जादू आहे. वेळच मूल्य ओळखली की जादू आपोआप होते. शिस्त आणि टाइम मॅनेजमेंट मुले यशाचा मार्ग सोपे होतो. दुसऱ्या दिवशी टिमकी वेळेवर उठली, गृहपाठ पूर्ण केला आणि शाळेत सर्वात पहिली पोचली. टीचर हसून तिचं कौतुक करत म्हणाल्या, शाब्बास टिमकी. टिमकी अभिमानाने म्हणाली, आता मला कळलं, वेळ म्हणजेच खरी जादू.